कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कृषी पर्यटनाच्या माध्यमातून नर्सरी व्यवसायाला नवी दिशा मिळताना दिसतेय। पर्यटनासाठी येणारे पर्यटक तसेच स्थानिक नागरिक शोभिवंत फुलझाडे, फळझाडे आणि औषधी वनस्पतींची खरेदी मोठ्या प्रमाणावरती करत आहेत। गुलाब, जास्वंद, शेवंती, सोनचाफा यांच्या विविध जातींसह ऑर्किड, विंटर ग्लोरी, टोर्निया यांसारखी आकर्षक शोभिवंत झाडे विशेष लोकप्रिय ठरत आहेत। याशिवाय आंबा, चिकू, पेरू, सीताफळ यांसारख्या फळझाडांसोबतच तुळस, आले, लेमन ग्रास, पुदिना यांसारख्या औषधी झाडांनाही चांगली मागणी आहे। नर्सरी चालकांनुसार कृषी पर्यटनामुळे हरित उद्योजकतेला चालना, रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे। पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे लोकांचा वाढता कल पाहता आगामी काळात हा व्यवसाय सशक्त व टिकाऊ पर्याय ठरणार असल्याचे नर्सरी उद्योजकांचे मत आहे। आपल्याकडे प्रामुख्याने फुलझाडं, फळझाडं, शोभेची झाडं आणि मसाल्याची झाडं, त्याचबरोबर गांडूळ खत हे आपण विक्रीसाठी ठेवतो। त्याचबरोबर शोभिवंत झाडं ठेवण्यासाठी ज्या कुंड्या असतात त्या कुंड्यासुद्धा आपण ठेवतो। त्याचबरोबर ही झाडं ठेवण्यासाठी स्टँड्स असतात, ते स्टँडसुद्धा आम्ही इथे मोठ्या प्रमाणावरती विक्रीसाठी ठेवतो। आणि ही विविधता आम्ही जपल्यामुळे आमच्याकडे जे गिराईक आहे ती संख्या खूप चांगल्या पद्धतीने आहे। यामध्ये जर समजा बघायचं झालं तर आंब्यामध्ये आमच्याकडे हापूस, केशर, तोतापुरी, गोवा मानकूर, नीलम, रत्ना वगैरे अशा 14 व्हरायटीज आहेत। काजूमध्ये आमच्याकडे वेंगुर्ला 4 आहे, वेंगुर्ला 6 आहे, वेंगुर्ला 7 आहे, अशा 3 व्हरायटी आहेत। त्याचबरोबर इतर व्हरायटीची सुद्धा झाडं आपण फळझाडं ठेवतो। त्याचबरोबर गुलाबाचे आपल्याकडे 16 वेगवेगळ्या रंगाची गुलाब आपण ठेवतो। त्याचबरोबर जास्वंदीमध्ये 38 कलरची जास्वंद आपल्याकडे आहे। आणि बाकीची सीजनल झाडं, सोनचाफ्याचे आपल्याकडे 3 प्रकार आहे, पिवळा आहे, सौंदर्य आहे, केशरी आहे, पांढरा आहे। अशा पद्धतीने सोनचाफ्याचे 3ही कलर्स आपण ठेवतो, ज्याला खूप चांगल्या पद्धतीने मागणी आहे। आणि अशा पद्धतीने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक प्रकारच्या कस्टमरला ठेवत असल्यामुळे आमच्याकडे कस्टमरची संख्या खूप चांगल्या पद्धतीने आहे। त्याचबरोबर ही नर्सरी मेंटेन करताना आम्ही गांडूळ खताचा वापर फार मोठ्या प्रमाणावरती करतो। यासाठी गाईच्या शेणाचा वापर आम्ही करतो आणि गेली जवळपास 30 वर्ष आम्ही आमच्या शेतामध्ये एकही दाणा रासायनिक खताचा टाकलेला नाही। आमची नर्सरी मुंबई गोवा महामार्गावरती असल्यामुळे कुडाळ तालुक्यामध्ये वेताळ बांबाडे या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे जे पूर्ण महाराष्ट्रातले म्हणा किंवा देशभरातील लोक पर्यटक जे आहेत गोव्याकडे जातात आणि गोव्याकडून आपल्या गावी परत जातात। त्यामुळे या ठिकाणी त्यांना सहजरित्या ही नर्सरी दिसते आणि ते आमची झाडं, आमची मांडणी बघून इथे मुद्दाम थांबतात आणि आमच्याकडे येऊन खरेदी करतात आणि सगळ्यांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला आहे।